शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे धारावीमध्ये दाखल झालेले आहेत. ज्योती गायकवाड या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे दाखल झालेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. धारावीमध्ये अखेरकार तुम्ही रोड शो करताय, कसा प्रतिसाद मिळतोय? प्रतिसाद आपण पाहताय, महाविकास आघाडी या धारावीकरांसाठी लढत आहे. याच धारावीकरांसाठी आम्ही घरं बनवणार आहोत. अदानी जी धारावी गिळायला निघालेला आहे त्याला आम्ही रोखणार आहोत. आणि म्हणून आपण पाहताय, वर्षाताई असतील, ज्योतिताई असतील आणि महाविकास आघाडी त्यांना जो पाठिंबा मिळत आहे तो महत्वाचा आहे. वर्षाताई पण या ठिकाणी पोहोचल्यात. ताई, मोठा प्रतिसाद या ठिकाणी लोकांचा पाहायला मिळतोय. खूपच आनंद आहे. लोक आम्हाला भरभरून आशीर्वाद देत आहेत आणि मी आदित्यजींचा मनापासून धन्यवाद व्यक्त करते की ते आज धारावीमध्ये आले. परवा पण धारावीमध्ये ते आले होते आणि एक उत्साहाचं वातावरण आहे लोक जनमानसामध्ये. आणि मला वाटतं विजय याच्यामध्ये आम्हाला महाविकास आघाडीचं सरकार येते 23 तारखेला. धारावीवर सध्या अडाणींची नजर आहे. या नजरेपासून कसं वाचवणार धारावीला? ते तुम्ही मागं पुढे बघू शकता. हीच लोक वाचवतील त्या नजरेपासून अडाणींच्या. आणि लोकांनी ठरवलेलं आहे. आणि मला असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये जो आहे ते महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि मुख्यमंत्री आमचा होणार आहे. तुमच्या ताई या ठिकाणाहून उभ्या आहेत, ज्योती गायकवाड, आणि बहुमताने ते निवडून येतील. काँग्रेसचा विजय या ठिकाणी काँग्रेसचा मोठा विजय होईल इथे. नक्कीच नक्की आदित्यजी सांगतात. नक्की नक्की अडाणींकडून विकास होतोय, या विकासाला विरोध केलेला आहे. विकासाला विरोध नाहीये, विनाशाला विरोध आहे. अदानी मुंबई गिळायला निघालेले आहेत आणि त्याला आम्ही विरोध करतोय. आपण पाहिलं असेल, संपूर्ण गायकवाड कुटुंब इथे धारावीत सेवेत अनेक वर्ष आहे. मग वर्षाताई असतील, ज्योतिताई असतील, दोघी तसं त्यांना इथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आपण पाहताय सगळेच लोक, प्रत्येक धर्मातले, प्रत्येक समाजातले पुढे येऊन मतदान करतील, हे ज्योतिताईनं करतील. काय दोन राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणतात की आता मुख्यमंत्री दुसरा कोणीतरी असेल, ते मुख्यमंत्री रेसमधून मागे. 100% भाजपचा आणि एकनाथ शिंदेचा मुख्यमंत्री नसेल. जे महाराष्ट्र लूट पाहतात, जे अदानी ज्यांचे मालक आहेत, त्यांचे मुख्यमंत्री नसेल. आणि पाशा पटेल यांनी ज्या पद्धतीनं व्यासपीठावरती हावभाव केले, स्तर घसरतोय राजकारणाचा.